राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृषी क्षेत्रात वापरण्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं विधान केलंय आणि ते विधान काय आहे तर कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी कर्ज पुरवठा करण्याबाबत राज्य सरकार विचार करतंय अशा पद्धतीची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 3 जून म्हणजेच बुधवार रोजी केलेली होती आणि त्यामुळे आता कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार अशा चर्चेनं जोर धरलाय। खरं तर यामध्ये नेमकं काय करण्यात येणार आहे, राज्य सरकार कशा पद्धतीनं कर्ज पुरवठा करण्याबाबत विचार करतंय आणि माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले, त्याचा अर्थ नेमका काय, पुढच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आणि त्याचा वापर कृषी क्षेत्रात करण्यासाठी शेतकऱ्यांना काही कर्ज पुरवठा खरंच करता येऊ शकतो का, या सगळ्याची माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ज्या विषयाला तोंड फोडलं त्याचं खरं तर कारण असं आहे की राज्यामध्ये प्रायोगिक पातळीवरती ऊसाच्या शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग हे यशस्वी झालेले आहेत आणि त्यामुळे याचा जो काही स्केल आहे तो वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे। खरं तर 550 कोटी रुपयांची तरतूद ही आर्थिक पद्धतीची अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे, ती आहे विशेषतः शेती क्षेत्रामध्ये एआयचा वापर म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी आणि त्यामुळे राज्य सरकारकडून पुढच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता कृषी क्षेत्रासाठी याबाबतचं धोरण सुद्धा ठरवण्याची कार्यवाही हे सध्या सुरू आहे। म्हणजे राज्य सरकार 6 पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येऊ शकतो या संदर्भात विचार सध्या करते, त्यामध्ये कापूस सोयाबीन यासारख्या पिकांचा सुद्धा समावेश असल्याचं अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि याच संदर्भात एक धोरणात्मक निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरती घेतला जाईल अशी शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगानं जर का माणिकराव कोकाटे यांच्या विधानाकडे जर का बघितलं आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट अशी दिसते की आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होता की कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करायचा असेल तर त्यासाठी लागणारा पैसा हा कुठून आणायचा, कारण की नवीन तंत्रज्ञान हे सुरुवातीला महागडं असतं, याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत, ते शेतकऱ्यांनी घ्यायचं कसं आणि महागडं तंत्रज्ञान शेतकरी खरंच जोखीम घेऊ शकतील का आणि ते करू शकतील का असा एक मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीच कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरती घेतला जाईल अशी शक्यता माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा वर्तवलेली आहे। त्यामुळे आता पुढच्या काळात आपल्याला हे नक्कीच बघावं लागणार आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी ऊस पिकासोबतच इतर पिकांसाठीही कर्ज पुरवठा राज्य सरकार करणार का, त्याच्या संदर्भात नेमका निर्णय काय होऊ शकतो याच्याबद्दलही बऱ्याचशा अटकळी ह्या आता बांधल्या जात आहेत। आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा कृषी विभाग असेल, त्यासोबतच राज्यातील साखर कारखानदार असतील, यांच्याकडूनही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी अनुकूल अशी प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यामुळे राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचा विचार राज्य सरकार करतंय आणि साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला प्रोत्साहन देण्याची तयारी दाखवलेली आपल्याला माहिती आहे आणि त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्याचं नियोजन हे केलं जातंय। त्यामुळं कारखानदार त्यासोबतच त्यांचे प्रतिनिधी, जिल्हा मध्यवर्ती बँकांचे प्रतिनिधी आणि राज्य सहकारी बँकेचे प्रतिनिधी यांची एक एकत्रित बैठक ही पुढच्या काळात होणार आहे आणि त्यामध्ये कृषी विभागाच्या अनुषंगानं हा निर्णय, कृषी विभाग सुद्धा त्या बैठकीत असेल आणि त्यानंतर हा निर्णय सुद्धा घेण्यात येईल की नेमकं कशा पद्धतीनं हा कर्ज पुरवठा करायचा आहे। खरं तर यामध्ये कर्ज पुरवठा करणं ही खरं तर वरवर बघता राज्य सरकारसाठी आणि बँकांसाठी सोपी गोष्ट आहे, ती जर का राज्य सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर ती सहज पद्धतीनं करता येऊ शकते आणि त्यामुळे तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर शेतकरी करू लागतील असा जाणकारांचा विश्वास आहे। आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होईल तर शक्यता अशी आहे की कर्ज पुरवठ्याचे निकष नेमके काय आहेत ते ठरवले जातील, सहकारी बँकांची भूमिका या संदर्भात काय असणार आहे त्याबद्दलही या बैठकीत चर्चा होईल, तसंच जे काही कर्ज शेतकऱ्यांना दिलं जाईल ते ऊस बिलातून म्हणजेच कर्जाची परतफेड कशी करायची, कर्ज वसुली कशी करायची तर ती ऊस बिलातून करता येऊ शकते का या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते अशी शक्यता ही वर्तवली जाते। दुसरीकडे यंदाच्या खरीप हंगामापासूनच राज्य सरकार हे कापूस, भात, केळी, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब या पिकांमध्ये सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं नियोजन सध्या करतंय अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळं त्यासाठी कोणत्या पिकाला किती कर्ज पुरवठा करावा याबाबतचे निकषही ठरवले जाणार आहेत आणि त्या संदर्भात शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध केला जाईल
अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळं एका पद्धतीनं कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात वापर करण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत। खरं तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा वरवर बघता आपल्याला तितका सहज सोपा वाटतो, परंतु त्याचा जर का उपयोग आणि त्याचा फायदा लहान शेतकऱ्यांना म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांना जर का करून द्यायचा असेल तर आधी कापूस, सोयाबीन यासारखी पिकं किंवा मका असेल किंवा अन्य पिकं असतील, मूग असेल, उडीद असेल, तूर असेल, या सगळ्या प्रकारच्या पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा लागणार आहे। फक्त उसात या पद्धतीचे प्रयोग करून थांबता येणार नाही। कृत्रिम बुद्धिमत्तेचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल असं राज्य सरकारला वाटत असेल तर हे धोरण जे काही आहे ते लवकर राज्य सरकारनं निश्चित केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे। अर्थात त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा उभं करणं ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे। जर राज्य सरकारनं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबद्दल धोरणात्मक निर्णय घेतला तर त्याच्यासाठी शेतकरी अर्थातच पुढाकार घेतील। कर्ज पुरवठा हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण की शेतकरी तोपर्यंत हे तंत्रज्ञान स्वीकारणार नाही जोपर्यंत ते त्यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध होत नाही, तोपर्यंत शेतकरी ते तंत्रज्ञान स्वीकारण्याची शक्यता कमी असते। आपल्याकडे या पद्धतीचे अनेक प्रयोग हे तंत्रज्ञानाच्या पातळीवरती कृषी विभागाच्या अंतर्गत झालेले आहेत, परंतु त्यामध्ये आपण जर का बघितलं तर जोपर्यंत शेतकऱ्यांना ते परवडत नाही तोपर्यंत शेतकरी त्याकडे वळत नाहीत। त्यामुळं या पद्धतीचा जर का निर्णय राज्य सरकार कर्ज पुरवठा देण्याचा करणार असेल, घेणार असेल तर त्याचं स्वागत अर्थात शेतकऱ्यांकडून केलं जाईल। तर हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल खूप मोठी चर्चा ही सध्या सुरू आहे राज्य सरकारकडून। तर प्रत्येक विभागासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येईल, मग त्याच्यासाठी आरोग्य असेल, शिक्षण असेल, इतरही जे काही विभाग आहेत, कृषी विभाग आहे, तर या सगळ्या विभागांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रश्न कसे सोडवले जातील याच्यावरती लक्ष दिलं जात आहे। पण दुसरीकडे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे की हे ज्यावेळेस करताना त्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग करून घेणं, कृषी विभागाच्या अंतर्गत ज्यावेळेस हे धोरण निश्चित केलं जाईल त्यामध्ये शेतकरी हा मध्यवर्ती असला पाहिजे आणि शेतकरी मध्यवर्ती ठेवून या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोरणाची अंमलबजावणी ही व्हायला हवी असं जाणकारांचं मत आहे।